बापाला इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकलं, पण त्याने काँग्रेसला संपवलं। गोष्ट आहे देवेंद्र फडणवीसांची। कसं एका मुलाने त्याच्या वडिलांच्या अटकेचा बदला हा मुख्यमंत्री बनून पूर्ण केला। तारीख होती 19 जून 1975ची। इंदिरा गांधींनी देशात इमर्जन्सी लावली होती आणि त्यात विरोधकांची धरपकड सुरू झाली आणि त्यात अटक झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना, गंगाधर फडणवीसांना। इथं कुटुंबात बराच रोष होता, राग होता आणि सर्वात जास्त राग होता तो त्यांच्या लहान मुलाला म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना। देवेंद्र फडणवीस हे मॉडेलिंग करत होते, शिक्षण घेत होते, मात्र ह्या सर्व प्रकरणातून त्यांनी राजकारणात यायचं ठरवलं आणि देवेंद्र फडणवीसांनी एंट्री ठोकली ती नागपूरच्या सगळ्या राजकारणात। सुरुवातीला त्यांनी कुटुंबाच्या राजकारणात उडी घेतली, मात्र नंतर स्वतः सुद्धा तिथं आले। नंतर मात्र ते सर्वात तरुण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे महापौर झाले, नागपूर महानगरपालिका। नंतर 1999ची टर्म आली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले। हा साधा, सरळ, हुशार व चतुर असा राजकारणी मात्र अनेक टर्म विधानसभेत जिंकून येत होता। 2013 साली अध्यक्षपदाची माळ भाजपच्या त्यांच्या गळ्यात पडली। 2014ला सगळे कार्यक्रम झाले। नरेंद्र मोदींची खास देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली। 1999ला आमदारकी लढवण्याची ठरवली। 1999ला दणदणीत विजय झाला नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांचा। त्यानंतर 2004ची टर्म, 9ची टर्म अशा 2 टर्म जिंकल्या देवेंद्र फडणवीसांनी। काँग्रेसचं सरकार होतं 1999 पासून 2014 पर्यंत, मात्र रान उठवून ठेवलेलं भाजपने। मोदींचं मॅजिक देशभरात चालत होतं। जिथं जिथं मोदी है तो मुमकिन है, अब की बार मोदी सरकार हाच नारा दिला जात होता। 2013ला नरेंद्र मोदींनी फडणवीसांना विचारलं की 48 पैकी महाराष्ट्रातून किती सीट जिंकून आणू। अनेक नेत्यांनी सांगितलं कठीण आहे, मात्र 18च्या खालीच आपण राहू, 12-13 निवडून येऊ शकतात। मात्र देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आपण 30+ जाऊ आणि हाच स्वभाव नरेंद्र मोदींना फडणवीसांबद्दल आवडला आणि 2014ला भाजपने दणदणीत विजय मिळवला। 122 जागा त्यांनी जिंकल्या। महाराष्ट्रातलं सर्वात मोठं यश भाजपला मिळालं आणि भाजपमधून त्यांचा नवा मुख्यमंत्री होता देवेंद्र गंगाधरराव फडणवीस। महाराष्ट्रातला पहिला भाजपचा मुख्यमंत्री ज्याने 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला। 2च नेते आहेत महाराष्ट्रात ज्यांनी आपला तो 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय, वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रात 2019ला युतीचं सरकार येणार होतं। युतीला दणदणीत विजय मिळवला होता, मात्र उद्धव ठाकरेंनी सीएम पदावर हात ठेवला आणि सांगितलं की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घ्यावं लागेल आणि इथं झालं ते महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा बंड। महाविकास आघाडी निर्माण झाली होती, सुरळीत चालू होती, मात्र 22ला इथं सर्वात मोठा भूकंप असा घडला की शिवसेना फुटली। त्याच्या मागं एक नाव होतं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीसांना त्यानंतर मात्र थोडासा धक्का बसला, कारण उपमुख्यमंत्री त्यांना व्हावं लागलं। हायकमांडने तशी तबादला दिला होता की तुम्हाला मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री यावं लागेल आणि नेतृत्व करावं लागेल भाजपसाठी तुम्हाला काम करावं लागेल। त्यांनी सगळं ऐकलं, काम केलं। 2024च्या निवडणुका लागल्या आणि लोकसभेचा पराभव बदला सर्व त्यांनी पूर्ण केला। दणदणीत भाजपचा विजय खेचून आणला। 132 जागा भाजपने जिंकल्या आणि त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस।